एक महत्त्वाची बातमी समोर येते। रोहित पवारांनी एक्सवरती पोस्ट करत अजित पवारांच्या अपघाताच्या तपासाबाबत काही सवाल उपस्थित केलेत। अजितदादांच्या अपघाताला परवा 3 महिने होत आहेत, मात्र अद्यापही तपास पुढे सरकलेला नाहीये। सीआयडी नेमकं काय करतंय हे देखील कळायला मार्ग नाहीये। त्यामुळे 28 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिसला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार आहे। तसंच माझ्याकडे आलेली नवीन माहिती आणि कागदपत्र सीआयडीकडे सादर करणार आहे। अजितदादांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मागणीला 2 महिन्यापासून अधिकचा कालावधी झाला, तर केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटून सीबीआय तपासाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाला 1 महिना लोटलेला असून काहीही कार्यवाही न झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेत याविषयी प्रचंड नाराजी आहे। मुख्यमंत्री साहेब मोठे नेते असल्यामुळे कदाचित इतर राज्यांच्या निवडणूक प्रचारात ते व्यस्त असतील। आता निवडणुका देखील झाल्यात, त्यामुळे येत्या 10 दिवसात सीबीआय तपास तसंच इतर प्रश्नांच्या संदर्भात कार्यवाही होईल ही अपेक्षा आहे, अशा पद्धतीची एक पोस्ट आमदार रोहित पवारांनी केली आहे। पुढे आपण जाऊया। बारामतीमध्ये गोजूबावी गावाजवळ अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोजूबावी गाव चर्चेमध्ये आलेलं आहे। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी गोजूबावीतील एक व्हिडिओ एक्सवरती पोस्ट केलाय। अजित पवारांच्या प्रतिमेजवळ 2 लिंबू आणि टाचण्या टोचून ठेवल्याचा दावा अमोल मिटकरींनी केलाय। या व्हिडिओतून त्यांनी पुन्हा अघोरी पूजेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। काही लोक अजित पवारांच्या प्रतिमेला दिवाबत्ती करण्यासाठी गेले असता त्यांना गोजूबावी या ठिकाणी पूजेच्या ताटात 2 लिंब आणि टाचण्या टोचून ठेवलेल्या स्थितीमध्ये आढळले आहेत आणि कोणी जाणीवपूर्वक करतंय की अघोरी पूजेचा प्रकार आहे, असा सवाल अमोल मिटकरींनी पोस्ट करत उपस्थित केलाय। काल गोजूबावीला लिंबाला टाचण लावून ज्या पद्धतीची त्या स्थळावर ही केल्या गेली, हे अत्यंत घृणास्पद प्रकार कोणी घडून आणलेले आहेत। बाहेरच्या नेत्यांनी कोणा स्थानिक नेत्यांवर दबाव टाकून अशा प्रकारच्या पूजा करून घेतलेल्या आहेत का, या अँगलनी या सर्व प्रकरणाचा तपास झाला तर मला असं वाटतं कॅप्टन अशोक खरात हाच विमान दुर्घटनेतला मुख्य आरोपी सापडण्याची शक्यता आहे।